नमस्कार, मी अनावश्का जोशी आणि ही बातमी आहे नांदेड शहरामधील। नांदेडच्या लोहा तालुक्यातील हिराबोरी ते लांडगेवाडी दरम्यान झालेल्या वाहन अपघातातील गंभीर जखमी झालेले महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील लेखापाल अभिजित ढोके यांचा उपचारादरम्यान यशोसाई हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात मृत्यू झाला। ब्रेनडेड झालेल्या रुग्णाचे हृदय, यकृत, 2 किडन्या, 2 डोळे, फुफ्फुस आदी अवयव दान करण्यात आले आहेत। आज बुधवारी दुपारी हृदय आणि यकृत विमानाने छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले। शहरातील ग्लोबल हॉस्पिटल येथे ही प्रक्रिया पार पडली। यासाठी शहरातील वाहतूक सुमारे अर्धा तास रोखण्यात आली होती। या अवयवदानामुळे 6 जणांना जीवनदान मिळणार आहे। अभिजित माझा लहान भाऊ जो आहे तो ब्रेनडेड आहे आणि ब्रेनडेड झाल्यामुळे यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहानपणापासूनच इतरांना देणारा असणारा, इतरांसाठी झटणार असणारा माझा भाऊ, त्याच्या अवयवदानाचा संकल्प त्याच्या पत्नीने अतिशय धीराने घेतला। प्रिया अभिजित ढोके हिने हा निर्णय घेतला आणि या निर्णयाला आम्ही कुटुंबीय सर्वजण अतिशय आम्ही धीराने तिच्या सोबत आहोत। या अवयवदानाच्या अनुषंगाने ज्या लोकांना या अवयवदानातून जीवनदान भेटणार आहे त्यांचे आशीर्वाद त्याच्या लेकरांच्या पाठीशी असतील अशी भावना आमच्या मनामध्ये आहे। अवयवदान करण्यानं इतरांना जीवनदान भेटतं। जीवनाची किंमत तुम्ही सर्वजण जाणता। अवयवदान करणं इतरांसाठी जगण्याचं हे फार मोठं द्योतक आहे। इतरांसाठी जगायला माणसानं शिकलं पाहिजे। जनावरांमध्ये माणसांमध्ये आपल्यामध्ये काहीतरी फरक असला पाहिजे। संवेदनशीलता आपल्यामध्ये जागृत असली पाहिजे। जबाबदार नागरिकाची ही सर्व कर्तव्य पार पाडण्यामध्ये हा अत्यंत दुःखाचा जरी क्षण आमच्यासाठी असला, आमच्या कुटुंबासाठी असला, तरी आपण समाजासाठी काहीतरी करतोय, काहीतरी समाजाचं देणं लागतो, त्या भावनेला आपण कुठेतरी काहीतरी करतोय, ही भावना आम्हाला अभिमान वाटणारी आहे। माझा भाऊ हिरो आहे, तो इतरांसाठी जगला आणि इतरांसाठीच गेला। धन्यवाद। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।